can stand under my umbrella. Ella, ella, under my umbrella. Ella, ella, तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे श्री केशव देवस्थान बालाजी मंदिर औसा. बाकी रितेश भैया कसं वाटतंय मग आज कसं होईल ब्लॉग आपला? एक नंबर चांगलं होईल मित्रांनो. औषामधला आज पहिल्यांदाच आपण ब्लॉग शूट करतोय, ते पण केशव बालाजी देवस्थान. लास्ट टाइम आपण सिद्धेश्वर यात्राचं केलं होतं, मागं पाहू शकता तुम्ही. आता आपली एंट्री होणार आहे. चला मग रितेश भैया सुरू करू. चला याला तर भेटू तिथं डायरेक्ट मंदिरमध्ये. मित्रांनो तुम्हाला एक मी ट्रिक सांगणार आहे आता, एकदम खतरनाक ट्रिक. ते म्हणजे तुम्ही मित्रांनो, तुम्ही जर इथं आलात अच्छा तर तुम्हाला चप्पल सोडण्यासाठी जागा असते. ते म्हणजे चप्पल तुम्ही सोडायचंच नाही, तर प्रत्येक चप्पलला 2 रुपये घेतलं जातं. तर तेच भाया आपण यांना एक अशी ट्रिक सांगू जेणेकरून आपला जे व्ह्युअर्स आहेत त्यांना फायदा होते चांगलाच. तर चला मग तुम्हाला एक ट्रिक दाखवतो. तुम्ही इथून एंट्री केली तर इथून जर एंट्री केली तुम्ही इथून जायचं नाही, सरळ इकडे जायचं. सरळ ह्या रस्त्यानं जायचं. तुम्ही पाहू शकता. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. तुम्हाला सांगितलं होतं सरळ यायचं. सरळ जर आलात तुम्ही डायरेक्ट सरळ येऊन इथून सरळ आलात तर डायरेक्ट राईटला तुम्हाला वळायचं आहे. जे राईटचा रस्ता माग आहे पाहू शकता. राईटनं गेलात तर सिम्पली तुम्हाला सरळ जायचं. सरळ गेल्यानंतर खाली एक असं तुम्हाला रस्ता दिसेल. तर मित्रांनो असं यायचं आहे, हे पाहू शकता. तिथून आपण राईट घेतलो आणि डायरेक्ट राईट घेऊन पुन्हा सरळ अजून एकदा राईट घ्यायचं. आपण डायरेक्ट एंट्री करतो मध्ये. ते कमीत कमी तुमचे 50 रुपये तर वाचतील. अशी एक ट्रिक सांगतो. हे बघा ह्या ठिकाणी या चप्पल सोडण्यासाठी एकदम फ्री जागा. तर तेच भया कसं एक ट्रिक कशी आहे, खतरनाक ट्रिक आहे का नाही? एक नंबर ट्रिक. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. वगैरे तेच भया आता चप्पल सोडायलेत एकदम असं खतरनाक मध्ये. असं ही ट्रिक वापरायचं. कधी पण पैशाची बचत करायचं. पहा पैसे आपले वेस्ट करायचं नाही कधीच. पाहू शकता तर तुम्ही चप्पल मी ठेवणार आहे. लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? पैसे वाचवण्यासाठी माझा मित्र बघा अतिशय चांगल्या पद्धतीने. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. कुठेही पैसे द्यायची गरज नाही, एकदम फ्री मध्ये आहे. पाहू शकता तुम्ही. खूप कमी लोकांना ही ट्रिक माहित आहे. आपल्याला माहित होती, आपण लई जाईत आलेलो आहे. कमीत कमी मला माहित नाही मी किती आलोय. अनलिमिटेड टाइम असं सांगून घ्या तुम्ही. इथे बाहेर जाऊ का कॅमेरा झूम करून. बघा मित्रांनो, हो का चप्पल ठेवण्याचे असं एक ट्रिक वापरा तुम्ही, तुमचे पैसे वाचून जातील. तिथं चप्पल आमचं सोडलेलं आहे आणि आता दर्शनासाठी एंट्री करणार आहे आम्ही. तर तुम्हाला एकदम असं खतरनाक व्ह्यू मी दाखवतो. मंदिरचा व्यू कसा होता काय होता. आता आम्ही दर्शनाला मध्ये जाणार आहे. आता फायनली जे मेन मंदिर आहे ते हे मेन मंदिर आहे आपला केशवनाथ बालाजी मंदिर औसा. आणि आज गर्दी खूप कमी आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही गर्दी. नाहीतर जर तुम्ही शनिवारी किंवा शुक्रवारी जर ह्या टायमिंगमध्ये आलात तर खूप गर्दी आहे. आम्ही आज गुरुवार आहे, गुरुवारच्या टायमिंगला आलो आहे. तेवढी काही गर्दी नाही आहे. हे एंट्री लोक जास्त इथूनच करतात, पण आम्ही जे सांगितलं तिथून एंट्री करा एकदा. नक्कीच ते एकदा ट्रिक वापरून बघा. मग तिथे भया चला तर मग दर्शनला जाऊ. ओके ठीक आहे. मी पण मध्ये काय कॅमेरा अलाउड नाहीत आणि ठीक आहे. A few moments later. तुम्ही पाहू शकता मग कसं एकदम लुक आहे खतरनाक. रितेश भाई थांबलेत. रितेश भाई तुम्ही असं एकच शर्ट घालेले जास्त ब्लॉग मध्ये. काय माहिती त्यांचं आलं की शर्ट आहे काय आहे की प्रत्येक कुठे आलो का एक पळू नका रितेश भाया. खोपडी तोड साले का जाऊ का तुम्ही. रितेश भाई कसं पाहिलं बघा लपलेत. तिने सारखं एकच काय ते लकी शर्ट आहे काय आहे की त्यांचं एकच शर्ट घालत. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. पाहिले बघा असलं काहीतरी बोललं की रितेश भाई पळून जातात. बघा तुम्ही कसं दिसतो मित्रांनो तुम्हाला हे लुक. पाहू घ्या.
मित्रांनो रितेश भाई कसं लांब लांब पळायत बघा, त्यांचं काहीतरी असं बोलला का विषय, असं लांब लांब पळते त्यांनी बघा एकदा. मित्रांनो आम्ही दर्शन घेतलेलं आहे मेन मंदिरचं, आणि आता जे बारीक मंदिर म्हणजे साईडला असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर ते तुम्ही मेन दर्शन घेतल्यानंतर बारीकचे मंदिरचे दर्शन घ्यायचे आहेत. पाहू शकता तुम्ही बॅकला आपले बारीक मंदिर आहेत, त्यांचे दर्शन घ्यायचे आहेत. छोटे छोटे मंदिर या ठिकाणी केलेले आहे. तर मित्रांनो आम्ही विठ्ठल रुक्मिणी ह्या मंदिरचं दर्शन घेतलेलं आहे. आता फायनली जे आम्ही श्री सिद्धिविनायक मंदिरचं दर्शन घेणार आहे ते म्हणजे तिथे आहे. चला तर मग त्याचं दर्शन घेऊ आपण. असे बारीक बारीक तुम्ही पण दर्शन घ्यायचं आहे, बारी बारीनं. पाहू शकता विठ्ठल सिद्धिविनायक गणेश मंदिर. तर चला तर इथं एंट्री करू. मग रितेश भाई तुम्ही रुक्मिणी मंदिरचं दर्शन घेतलं का नाही? घेतलं की मित्रांनो, काय चांगली मूर्ती आहे. काय इच्छा मागितलं की असं स्वप्न आपलं पूर्ण व्हावं? पुढच्या ब्लॉगमध्ये सांगतो तुम्हाला. ठीक आहे. तरी व्हायला झाले पर्सनल त्यांचा प्रश्न आहे तो. ठीक आहे, त्यांनी काय शेअर करणार आहेत असं मला वाटतं. मित्रांनो गणेश मंदिराचं दर्शन घेऊन झालेलं आहे आमचा. आता बाकीचे मंदिर श्री सगद्गुरू केशवनाथ नंदन या मंदिराचं दर्शन घ्यायचं आहे. चला तर मग इथं भेटू. मित्रांनो आपण श्री सगद्गुरू केशव नंदन महाराज या मंदिरचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. पाहू शकता तुम्ही इथे भाई आता दर्शन घ्यायला आलेले आहेत. इथल्या मंदिरचं आपलं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता पुढील मंदिरचं दर्शन घेऊ आपण. इथेच बा मागाईत. चला आता आपण चंद्रमौलीश्वर महाराज या मंदिरचं दर्शन घेणार आहे आपण. चला तर मग या ठिकाणी असं बेल द्यायची आहे घंटी. मग रितेश भाई दर्शन घेऊन झालं का तुमचं? चालू आहे मित्रांनो, चालू आहे दर्शन. आता पुढा थोडा ब्लॉगमध्ये अजून तुम्हाला राहायचं आहे, कारण पुढील आपला ब्लॉग लई भारी होणार आहे. कॉमेडी ब्लॉग अजून आपण चालूच केलं नाही, तर कॉमेडी तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला अजून एक मी खतरनाक अशी एक इच्छा पूर्ण व्हायची कहाणी सांगणार आहे तुम्हाला. चला तिथे भेटूया. दर्शन घेतो मी. बेकार है भैया, मैं तो टूट गया मैं तो. अब मित्रांनो आता तिथं दर्शन घेऊन झालेलं आहे. आता मग आम्हाला असं ऐकण्यात आलं की इथे एक असं पाण्याचा हौद आहे मित्रांनो. त्या हौदामध्ये एक वाटी ठेवलेली आहे, आणि त्या वाटीमध्ये जर आपण एक नाणा टाकायचा आहे, 1 रुपये 2 रुपये 5 रुपये 10 रुपयाचा असा एक नाणा टाकायचा आहे. त्या नाणा जर टाकला, त्या वाटीमध्ये जर आपला नाणा गेला, आणि आपण जे इच्छा मागतो मित्रांनो, तो इच्छा पूर्ण होते. म्हणजे असं तुम्ही जर असं काय तुमच्या मनात असतील आणि ते अरे कहना क्या चाहते हो? ते आताच तुम्हाला म्हणलो ते ट्रिक आता रितेश भाई वापरणार आहेत. पाहू शकता मित्रांनो. आता रितेश भाई त्याच्यामध्ये शिक्का टाकणार आहेत. रितेश भाई शिक्का जाते का नाही पाहूया. टाका रितेश भाई. हो रितेश भाई शिक्का या ठिकाणी केलेला आहे. रितेश भाईने काय असं मागितलं की काय माहित. रितेश भाई काय मागितलं तो शिक्का मध्ये गेला. मित्रांनो आता पाणी भरायला सुरू झालेलं आहे. ते पाहू शकता तुम्ही. पाणी कमी होता तासो पाहू शकता तुम्ही. रितेश भाई तुम्ही असं काही इच्छा मागितलं होतं शिक्कामध्ये गेलेला. माझी इच्छा असते मित्रांनो, तुम्हाला सांगू शकत नाही. आमची पर्सनल लाईफ आहे त्यांनी म्हणले की मला मी सांगू शकत नाही. काहीतरी इच्छा मोठी असेल, जेव्हा ती इच्छा पूर्ण होईल जेव्हा माझी इच्छा पूर्ण होईल तुम्हाला नक्कीच सांगेल. आणि एकदम खतरनाक परत आपण एकदा येऊ. इच्छा आता पूर्ण होणार रितेश भाई. आतापर्यंत माझा एकदा पण शिक्का गेलेला नाही. रितेश भाई गेला. रितेश भाई खूप नशीब आहेत. कसं वाटतं रितेश भाई आपण शिक्का गेला आता? तर चांगलं आहे. हो आता ते नशीब उजळावं जे झालंच. पाणी भरायला चालू इथं. हो का मित्रांनो, हे आमचं संदीप भाई आमचा मित्र. त्याच्याकडे 1 रुपया पण नाही, पण मध्ये टाकण्यासाठी काय करायला होतं बघा. नाही आमच्याकडे बिलकुल रुपया नाही. तुमच्याकडं रुपया नाही मित्र यांच्याकडं. आणि व्हिडिओ बनवायला आले. पैसे असून फायदा नाही, कारण इथे 1 रुपयाचा मतलब आहे. 1 रुपयाची किंमत त्याच्याकडे रुपया नाही टाकण्यासाठी. एवढे पैसे असून काय फायदा नाही. 1 रुपया देणं होत नाही. टाका. आता मला 5 रुपये देणार आहेत. जाऊ द्या मित्रांनो, लय माग आपण दिले द्या. बघा धरा कॅमेरा व्हिडिओ करा. मला 5 रुपये टाकणार आहे आणि चांगली इच्छा होणार आहे. पाहूया आपले 25 मध्ये 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतात का. चला तर मग त्या इच्छेने टाकूया.
चांगलं दाखवा सबस्क्राईबरला. एखादा सबस्क्राईब मित्रांनो माझा मित्र शिक्का गेलेला आहे. तुम्ही सपोर्ट करणार असं मला माहिती आहे, कारण माझा शिक्का त्याच्यामध्ये गेलेला आहे. राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो, लेकिन लौटा यहाँ नहीं रुक. धन्यवाद मित्रांनो. चला तर मग पुढल्या क्लिपमध्ये भेटू. ठिकाणी माझा शिक्का गेलेला आहे आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण हो अशी मी इच्छा मागितली होती. रितेश भैया काय आपले व्ह्यूअर्स 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करतील? नक्कीच करतील, मला गॅरंटी आहे. कारण शिक्का त्या ठिकाणी गेलेला आहे. भैयाच्या या ठिकाणी मेकअप चालू आहे, पाहू शकता तुम्ही. रितेश भैया मेकअप करायला होता तुम्ही. आता आपण ह्या मोबाईलमधून ब्लॉग शूट करतो मित्रांनो. हा आपला मोबाईल आहे, या ठिकाणी आपण ब्लॉग शूट करतो. धन्यवाद. भेटूया पुढल्या क्लिपमध्ये. समोर पाहू शकता तुम्ही महाप्रसादचा लाभ जर तुम्ही आलात तर नक्कीच या ठिकाणी घ्या. तिथून आपल्याला घेतो या ठिकाणी हात देऊन घ्यायचा आहे. महाप्रसाद घेण्यासाठी पिण्याचे पाणी आणि हात धुण्याचे पाणी एकच आहे त्या ठिकाणी. पाहू शकता हात धुण्यासाठी आणि पिण्यासाठी एकच ठिकाण आहे. More moments later. तर तिथे भाई आपण आता महाप्रसाद घेणार आहे. मग या एकदा तुम्ही नक्कीच भेट द्या, कारण मंदिर एवढं चांगलं आहे मित्रांनो. एकदम खतरनाक मंदिर आहे, एकदम माइंड फ्रेश होतो या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर. तर रितेश भाई या ठिकाणी बघा हात देऊ आले. रितेश भाई हात देऊन झालं का? मला पण देऊ द्या. हां मित्रांनो अजून काही मंदिर राहिलेत, पण हो का आमचं मित्र महाप्रसाद लाभ घ्यायशिवाय दुसरे मंदिर जाणं शक्य नाही असं म्हणत आहे. पहिलं महाप्रसाद आणि पुन्हा मंदिर असं म्हणत आहे मित्रांनो. मित्रांनो आम्ही महाप्रसाद घेण्यासाठी चाललो. रितेश भाई तिथून नाही जायचं, आपल्याला इथून जायचंय. रितेश भाई विसरलो काय की तुम्ही लाईनमधून जायचं, शिस्तीनं जायचंय. तर रितेश भाई आता चाललेत, त्यांच्या मागं आपण चाललोय. आता इथून प्लेट घ्यायची सरळ आणि मावशी आपल्याला ते महाप्रसाद देणार आहेत. चला रितेश भाई ठीक आहे, इथून प्लेट घ्या. प्लेटला चांगला कपडा मारा. धुवावं लागेल कारण जरा मळलेली दिसाली प्लेट. प्लेट धुवायला बाहेर जाणार आहे. पाहू शकता आता रितेश भाईने प्लेट घेतली. प्लेट दाखवा एकदा. प्लेट जरा खराब होती त्याच्यामुळं धुवावं लागेल. घरी तर कधी भांडे घासले नाही आम्ही, आणि इथे येऊन भांडे घासायची गरज पडली आम्हाला. मग रितेश भाई घरी कधी भांडे घासला कधी कधी अशी सिच्युएशन पडते की तिथं करावं लागतं काम. तर आम्ही ते काम करणार आहे. रितेश भाई माझी पण प्लेट देणार आहेत. प्लेट देणार आहेत कारण त्यांना मी पगार देतो. रितेश भाई थोडी प्लेट देवा माझी. ते बघा ते भांडे घासत आहेत, ते पण केशवनाथ बालाजी मंदिरमध्ये. हे रितेश भाईला जमतंय. उद्यापासून रितेश भाई जॉबवर. बघा तुमच्या घरी यायचे का? बरं रितेश भाई उद्यापासून जातो कामाला. रितेश भाईने पूर्ण मला प्लेट देऊन दिली. धन्यवाद रितेश भाई. रितेश भाई धन्यवाद. चला तर मग आता डबल लाईनीतून जावं लागेल. आता मावशी आपल्याला वाढणार आहेत. चला तर मित्रांनो मी घेतले प्रसाद. एक सबस्क्रायबर भेटलेले आहेत आणि तिने आता यूट्यूबवर सबस्क्राईब करण्यात आपल्याला भेटलेले आहेत. आपले त्यांना यूट्यूबवर चॅनल करून देतो. काय ती व्हिडिओ बनवतो आपण. लेकिन एक सेकंड घेतलंय ते बघा कसं खावलेलं बघा. बघा कसं इकडे बघा. बघणार झाले तिने. मी पण चालू करतो लवकरच. झालेलं नाही आणि तिथे बाहेर प्लेट संपली आहे. हे बघा तिथे बाहेर घेऊन या जावा. तिथे बाहेरची पूर्ण प्लेट संपलेली आहे. अजून माझं झालेलंच नाही. अजून मी खाल्लो पण नाही, एक पण घास नाही मित्रांनो. आता मी खोड केले. रितेश भाई दुसरी प्लेट. वा काय स्पीड आहे रितेश भाईच्या जेवणाची. रितेश भाईची दुसरी प्लेट आहे. हे बघा रितेश भाई एवढं कसं खाता हो. बघा लय त्याने सकाळपासून जेवलेच नाही वाटतं. एकदम खायलेत. पहिला घास चालू करणार आहे जेवायला. अरे दुसरी प्लेट सुद्धा संपली आहे. पण हो का संदीप भाईची पहिली प्लेटच संपली नाही, म्हणून तर एवढी हालत बेकार झालेली आहे. माझी प्लेट जमा नाही. माझी दुसरी संपली पण यांची फर्स्ट सुद्धा संपली नाही मित्रांनो. बघा
A few moments later. मित्रांनो संदीप भाई ताट धुवत आहेत. माझी पण ताट त्यांना धुवायला लावणार आहो, कारण मी तवा माझी ताट त्यांची ताट मी धुवला आहो. बघा काही पण धुवले तू माझे. बघा मित्रांनो दोन्ही पण ताट जेवलेले मी संदीप धुवत आहेत. तेव्हा मी धुवलो, आता यांना जेवलेली ताट डायरेक्ट धुवायला लावलं. मॅडम बदला घ्यावं तर असं घ्यावं. तेव्हा माझ्यावर हसत होता मित्रांनो. बघा आता धुवून ठेवायचं पाळलेली त्याच्यावर. ये भगवान क्या जुलूम है. मित्रांनो प्रसाद घेतला होता मस्त. कसा होता प्रसादची टेस्ट? नंबर मित्रांनो एकदम भारी होता प्रसाद. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रसाद मध्ये आपल्याला डाळ आणि वरण होता. अरे कहना क्या चाहते हो. एकदम मस्त लागला. त्याच्या भाईने पोट भरून जेवलेत, मी काय जेवलो नाही. त्याच्या भाईने पोट भरून जेवलेत. बघू शकता चांगलं वाटलं मित्रांनो. पूर्ण पोट भरलंय. कारण मी जास्त खात नाही मित्रांनो. मला असं थोडी बी असलं का मी दिवसातून एकदा जेवण करतो. आता जेवण केलं का मी संध्याकाळी बी करत नाही, असं राहतो मी. कारण आपण खूप कमी जेवतो. आता पाहू शकतो त्याच्या पाणी पिले, गार पाणी आहे मित्रांनो. बघा हा माझा मित्र लोकांकडून सबस्क्राईब घेऊन करत आहे. कोणत्या बी मंदिरात जाऊन सगळ्याकडून सबस्क्राईब घेत आहे मित्रांनो. लोकांकडूनच ते सबस्क्राईब घेत आहे मित्रांनो. काय तर लोकांना गोड बोलून सबस्क्राईब घेत आहे. त्यांचे काम करतो आणि त्यांना त्यांच्याकडून सबस्क्राईब घेतो मित्रांनो. मित्रांनो बघा संदीप दुसऱ्याचे फोटो काढत आहे आणि त्यांना मागून गोड बोलून सबस्क्राईब घेते त्यांच्याकडून. एवढा गोड बोलत आहे मित्रांनो संदीप, तर सांगूच नका तुम्ही. त्याच्यानंतर त्यांच्याकडून सबस्क्राईब करून घेत आहे. बघा मित्रांनो तुम्ही घेतला पण. त्या ठिकाणी आम्ही आता आलेलो आहे. पाहू शकता मित्रांनो. या जर श्रावण महिन्यामध्ये हे ठिकाणी चालू करण्यात येतं. श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते मित्रांनो या ठिकाणी. आणि इथं पाणी चालू करण्यात येतो. आणि असा धरण जसा असतो जसं पाणी असं डोंगरावरून जसं पाणी येतो असं काय म्हणते धबधबा तसं धबधबासारखं इथं पाणी येतो. आणि खूप लोक गर्दी असतात, फोटोशूट वगैरे करतात तिथं. आम्ही सुद्धा या ठिकाणी खूप फोटोशूट केलेत. जर मला दाखवतो मी फोटोशूट कुठकुठ केलेत. पाहू शकता शिवची मूर्ती या ठिकाणी आहे. चांगले जर शिवभक्त असाल तर नक्की श्री केशवनाथ बालाजी मंदिर औसा या ठिकाणी भेट द्या. रितेश भाया काय म्हणतो आपल्या सबस्क्रायबर, कसा वाटेल जर एखाद्या सबस्क्रायबर इथं आला तर आपला तर? चांगलं वाटत. कारण असं व्ह्यू आहे मित्रांनो, पाहू शकता खतरनाक सायलेंट एरिया आणि गर्दी पण खूप कमी आहे. तुमचं जर नवीन लग्न झालं असेल आणि तुम्हाला जर असं कुठं ट्रिप काढायचं असेल तर या ठिकाणी एकदा तुम्ही व्हिजिट करा. धन्यवाद. A few moments later. आता आम्ही आमचे चप्पल सांगितलं का मी ट्रिक वापरा. रितेश भाई आता चप्पल घेणार आहेत त्यांचे. नाही सॉरी बूट आहेत, चप्पल म्हणालो मी. आमचे काही पैसे वाचलेले आहेत. वाचलेले आहेत. कारण असे पैसे वाचले ट्रिक फक्त आपल्याकडे आहे. कारण आपण बिझनेसमॅन माणूस आहो. खतरनाक. कमीत कमी आपले किती 8 रुपये वाचले. 4 रुपये गेले असते तिथं. त्याचे 4 मध्ये 8 रुपये वाचले. ते पैसे आम्ही पेप्सी खावणार आहोत गावात. तर मित्रांनो तुम्हाला एक मी सांगायचं विसरलो, ट्रेन आहे. ह्या ट्रेनमध्ये तुम्हाला जर कधी बसायचं असेल तर ट्रेनमध्ये 50 रुपये तिकीट आहे. कमीत कमी तुम्हाला पॅसेंजर म्हणून एक 8 माणसं तर पाहिजे. त्या 8 माणसं जर असेल तर एक मामा येतात आणि ह्या गाडीमध्ये तुम्हाला फिरवतात. एकदम खतरनाक गाडी आहे. पूर्ण राईड सगळी माहिती ती तुम्हाला दिली जाते. बालाजीमध्ये कधी काय झालं, कुठं फिरायसारखं कुठं आहे, सगळं नॉलेज तुम्हाला ह्या गाडीमध्ये बसून दिलं जातं. ही गाडी सध्या चालू नाही कारण गर्दी खूप कमी आहे. आज गुरुवार आहे. शुक्रवार आणि शनिवार खूप गर्दी असते. तर तुम्ही शुक्रवार आणि शनिवारीमध्ये या, किंवा जर तुम्हाला गर्दीमध्ये यायचं असेल तर सोमवार ते गुरुवारमध्ये कधी पण या. धन्यवाद. तर आपण जिथं शूट करतो जास्त तिथं जाणार आहे आपण. तर रितेश भाया आपण जास्त रील्स आणि फोटोशूट केलेलं आहे इंस्टाग्रामवर. तर ते एरिया आपण ह्यांना पण दाखवू. या मित्रांनो तुम्हाला चला तर दाखवतो. More moments later. मित्रांनो इथं घोड्यावर बसण्यासाठी राईड कितीला विचारू. आम्ही तर काय बसणार नाही. एक राऊंड कितीला आहे मामा? 30 रुपयाला. पूर्ण असं फिरवणार का? असं पूर्ण फिरवणार का? फिरायचं पावती आणावं लागते का? पावती कितीला आहे? 20 रुपयाला पावती आहे मित्रांनो. ती पावती घ्यावं लागते.
आणि पावती घेऊन मामाकडे द्यायची आणि एकदम नवरदेवासारख्या घोड्यावर फिरायचं. त्याचं व्या बनायचं का तुम्हाला नवरदेव? आताच नाही मित्रांनो, टाईम आला नाही. त्याच्यामुळं घोड्यावर घ्यायला बसणार नाही. पाहू शकता हा घोडा आहे. याच्यावर जर तुम्हाला बसायचं असेल तर 20 रुपयाची पावती फाडायची आणि बसायचं. तर त्याच पाय मला घोड्यावर बसायला आपल्याला टाईम आहे. घोड्यावर बसायची. आपण घरीच कुठं तर सायकलवर बसून काढलेले माणसं आणि याच्या पाय म्हशीवर बसतात जास्त. म्हशीवर, आपल्यावर म्हशीवर बसायचं, आपल्यावर सध्या त्यांच्या म्हशीवर बसायचे दिवस आहेत. आणि मित्रांनो पैसे देऊन इथं घोड्यावर बसणं 20 रुपये तिकीट आहे म्हणून 20 रुपये तिकीट घालायचे नाही मित्रांनो. घालायचं नाही. मग मित्रांनो आम्ही जास्तीत जास्त फोटोशूट या ठिकाणी केलं. आमचे इथं फोटो सुद्धा आहेत आणि रितेश भैया असं ते खतरनाक फोटोशूट काढलेत. रितेश भैया मित्रांनो ह्यांना बेकार है भैया, मैं तो टूट गया बॅकग्राऊंड जर चांगलं असेल तर इथं टूट गया मैं तो चांगलं बॅकग्राऊंड आहे. तुम्हाला फोटोशूट नंबरसाठी 1 नंबर बॅकग्राऊंड आहे इथं. रितेश भैया जरा सांगा, आपण मागे तिथं रील बनवतो बघा. चला तर तिथं जाऊया. मी तिथं रील शूट केली होती, तर फास्ट व्हिडिओ करतो मी. तर मित्रांनो आम्ही इथं पोहोचलेलो आहे आणि इथं आम्ही एक रील शूट केली होती. तिथं आम्ही एक फोटो काढला होता. रितेश भाई आपण आपला एक फोटो आठवतो का तुम्हाला? इथं आपण दोघं उभारून फोटो काढलो तेव्हा त्या अँगलजवळ. आणि मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांचा वाढदिवस करायचा असेल किंवा बड्डे सेलिब्रेशन ते असतो, ते आपण घरी करतो. मित्रांनो एकदा तुम्ही भेट द्या. बड्डे सेलिब्रेशनसाठी एकदम नाईट शूट खतरनाक आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर कधी इथं रूम घेऊन राहायचं असेल तर रूमसुद्धा अवेलेबल आहेत. बघा थोडं मोठं अपार्टमेंट आहे. ह्या अपार्टमेंटमध्ये रूम अवेलेबल आहेत. काय म्हणतं रितेश भैया, तर बाहेर जिल्ह्यावरून जर कोण माणसं आलं त्यांच्यासाठी सोयीसुविधा आहेत. 1 नंबर सोयीसुविधा मित्रांनो. बाहेर तुम्हाला लॉज वगैरे भेटतील. आणि इथं सुद्धा तुम्हाला बघा किती मोठं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये सुद्धा जागा राहण्यासाठी तुम्हाला जर फोटोशूट जर करायचं असेल तर 1 नंबर बॅकग्राऊंड भेटतील तुम्हाला. आणि पाहू शकता कसं मस्त गार्डन आहे. वाढदिवसासाठी फंक्शनसाठी कार्यक्रम ठेवला जातो. आणि लग्न जर तुमचं असेल किंवा असं फॅमिलीमध्ये कोणाचं लग्न असतो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही लग्नासाठी इथं ऑर्डर देऊ शकता आणि चांगलं मंगल कार्य देत आहेत. धन्यवाद. 2 hours later. तमिळनाडूमध्ये गेला असेल का नाही गेला असेल मला माहिती नाही, पण तमिळनाडूमध्ये एक महादेवाची एक मूर्ती आहे बघा. तुम्ही पाहिली असेल इंस्टाग्राम रील्सवरती कधी. ते एकदम मोठी मूर्ती आहे. तशीच एक औशामध्ये एक मूर्ती आहे. आणि आपल्या लातूर जिल्ह्यातली सर्वात मोठी मूर्ती म्हणजे औसा तालुक्यामध्ये आहे. आणि ते म्हणजे हनुमान ची मूर्ती आहे. तुम्हाला मी तिथं जाईन आता आणि तिथं दाखवेन. रितेश भैया ती हनुमानची मूर्ती जी आहे ते औसा तालुक्यात नसून आपल्या लातूर जिल्ह्यात सगळ्यात मोठी मूर्ती आहे असं मला वाटते. आहे मित्रांनो. तुम्ही ते रील्सवर पाहिलं असेल बघा, महादेवाची मूर्ती आहे एकदम मोठी, खाली बसलेली आहे बघा माटी घालून. पाहिले का तुम्ही रील्सवर? तमिळनाडूमध्ये. तशीच एक मूर्ती आपल्या औसा तालुक्यामध्ये आहे. ते पण एक खतरनाक मूर्ती आहे. चला तर तिथे नेतो तुम्हाला मी हनुमान दाखवतो. हनुमानची मूर्ती आहे. More moments later. मूर्तीपाशी आपण आलेलो आहे आणि त्या मूर्तीच्या अपोजिट साईडला डाव्या साईडला लगेच ही आहे राधेमंगल कार्यालय. त्या राधेमंगल कार्यालयामध्ये तुम्ही तुमच्या नातेवाईकाचे जर लग्न असतील तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी द्या. आपलं पण नातेवाईकाचं लग्न झालेलं होतं 2024 डिसेंबरच्या महिन्यामध्ये. तर नक्कीच भेट द्या. एकदम चांगला मंगल कार्यालय आहे. प्री वेडिंग शूट एकदम खतरनाक होते. मागे गार्डन ते आहे. हे बघा हत्तीपाशी मी एक फोटो काढले माझ्या इंस्टावर. तुम्ही नक्कीच जावा आणि चेक करा. त्याच्याच बहिणीने मी हे ते रील बनवली होती, पाहू शकता तुम्ही. आणि आता तुम्हाला जे मेन कामासाठी आणलो आहे ते दाखवतो मी. आता माझ्या मागं आहे ती मूर्ती मोठी औसा तालुक्यामध्ये आणि लातूर जिल्ह्यातली सगळ्यात मोठी मूर्ती म्हणजे ही इथलीच आहे. पाहू शकता कसली खतरनाक मूर्ती आहे. त्याच्या त्या ठिकाणी चाललेत. ही आहे ती मित्रांनो जी मी तुम्हाला म्हणत होतो लातूर जिल्ह्यातील सर्वात मोठी मूर्ती म्हणजे हीच आहे. आपल्या औसा तालुक्यामध्ये आहेत. तर त्याच्या बाहेर दर्शन केलेत हनुमान महाराजाचे. तर चला तर मी पण जातो दर्शन घेतो. मी गेल्या बारी वरी गेलो होतो पण ह्यावेळेस एंट्री बंद केलेली आहेत. पाहू शकता लॉक आहे. त्याच्यामुळे आता एंट्री तर वरी नाही. आता वरीचं आपण काय दाखवू शकत नाही. होईल तेवढं मूर्ती आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. पाहू शकता माझ्या मार्ग तुम्हाला मूर्ती दिसते ते कसं असं एकदम घेऊन बसलेली आहे. कशी आहे मी रितेश भाई मूर्ती हनुमान महाराजाची. सांगा जरा रितेश भाई. रितेश भाई तुम्ही बोलत नका जास्त. बोलत जाऊ मला तेचमध्ये पण मला डोळ्याला त्रास होईल. मित्रांनो उगा त्रास घेऊ म्हणते पण काय त्रास नाही त्याला. हो का? पाहू शकता तुम्ही एकदम मोठी मूर्ती आहे मागं. रितेश भाई जरा सांगा जरा मूर्तीबद्दल नॉलेज. तुम्ही काय बोलत ना बघा जरा बोला बरं जरा थोडंफार. मित्रांनो औसा तालुक्यातील 1 नंबर मूर्ती आहे आणि लातूर जिल्ह्यातली सर्वात मोठी मूर्ती आहे मित्रांनो. सर्वात मोठी
आणि तुम्हाला मंगल कार्यालय मागं दाखवलं बघा. मंगल कार्यालय एकदा तुम्ही विजिट करा. आणि खतरनाक मंगल कार्यालय मित्रांनो, एकदम जेवणाची व्यवस्था एकदम खतरनाक होते तिथं. मित्रांनो रितेश भाई बघा, इथं आंबे आहेत आणि लगेच चालले तोडायला. कुठं पण ह्याला काय खायचं दिसलं का लगेच चालू केलं, खायचं दिसलं की चालू केलं का. ब्लॉग बोलण्यासाठी गेलं तरी पण ते माणूस सोडला आम्हाला. आणि आता ब्लॉग आपण बनवून झालेला आहे. आता आपण आपल्या घराकडे निघणार आहे. तरी ते ब्लॉग झालेला आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा मित्रांनो. अतिशय चांगल्या पद्धतीने मंदिर आहे आणि तुमच्यासाठी खास मी ब्लॉग बनवायला कमीत कमी मला 3 घंटे लागले. आणि तुम्ही तुमचा एवढा फर्ज म्हणतो की एक चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब बटनावर फक्त 1 सेकंदाचा वेळ लागतो मित्रांनो. ते तुम्ही म्हणजे करत नाही, ते नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि ह्या व्हिडिओवर कमीत कमी 100 लाईक मला पाहिजे. गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही मला चांगला प्रतिसाद दिला होता. आपल्याला गेल्या व्हिडिओ जर बघितलं असेल सिद्धेश्वर यात्रेमध्ये आपण व्हिडिओ केला होता. ती व्हिडिओ जाऊन बघा. सुरुवात चांगली होती, 1 नंबर. आणि आता इथं ब्लॉग संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाय बाय.